इंजिनियर आदित्य, ए आदित्य, अरे कोण गोपी? अरे ये बैस ना. बसायला आलो नाही मी. तुझ्यासारख्या मी सरांनी मार्गाच्या घरात जाऊन टाकणार आहे. ए गोपी, तोंड सांभाळून बोल. अरे तू कुणाच्या घरात उभा आहेस आणि कुणा समोर उभा आहेस याचं भान ठेव. आणि मी माझ्या घरात माझ्यापेक्षा उंच आवाजात माझ्या समोर तुम्ही बोललेलं खपवून घेणार नाही. अरे का करून घेशील? अरे का खूप वेळ तू श्रीमंत झालास ना, म्हणून तर स्वतःच्या भावाला मुलीचा आहे म्हणून हाकून लावला. आकडून लावलंय मी त्याला, कारण त्या हरामखोराने माझ्या पत्नीचा 20,000 रुपयांचा हार चोरला होता. 20,000? अरे 20,000च काय? तुझ्या म्हणजे चोरी केली. अरे त्या देवनागरीचा हार आला, लाज कशी वाटली तुला? अरे लाज कशाला वाटायला पाहिजे मला? अरे बेसलो ना तू बायकोच्या पदाखाली लोकांना बैलो बा. बहुत बढिया. अरे ज्यावेळी तुला त्या फुलाप्रमाणे जमलं, त्या आपल्या मुलाच्या उपचाराची कमतरता करून तुझ्या शिक्षणासाठी इंजिनिअरिंग लावून पडले, त्याने जीवन सोडून दिले. त्यात देवाचा जोडीदार लागला. अरे ते देव माणसं असतील, ते तुझ्यासाठी माझ्यासाठी नाही. अरे जेव्हा तुझ्या नवऱ्याने 5 लाख दिलं, हे तुझ्या नाही पैसे. जे सांगायचं नव्हतं ते सांगावं लागतं. अरे तुझ्या दादाने आपली स्वतःची किडनी विकून तुझ्या इंजिनिअरिंग साठी 5 लाख भरले. तो माणूस तुझी विषय चोरी करला आणि म्हणे हाय चोरी केला. अरे तू लाखो करोडो रुपये कमवतो ना. अरे तरी त्याची किडनी बदलून बघत नाही. बहुत बढिया. अरे ज्या जन्मात तर काय, अरे 7 जन्मात तुला जन्माला दिला तर काही चुका करू शकत नाही. आणि हे तुझी पत्नी, अरे आपलं भिका. अरे तोंड सांभाळून बोल. माझ्या पत्नीबद्दल काय उलट बोलत असतं. अरे ऐकून घेतलाय म्हणून यापुढे बसून बोलू नको. अरे पुढे अरे आजपर्यंत आपल्या सगळ्याच्या घरात गेले कारण बरबाद करून टाकला. आणि अनेक पैसा करून बसलेली आहे बाई. आणि ते आपले विजय भाऊ विचारण्यामध्ये बरबाद झालं. शेंडे भाऊ आहेत 2-3 पाहिलं मी. हो हो हो. मी आता झालो घरून. मोक्ष लावू दे काय. आणि गोपी लक्षात ठेवायचं, कुठं उभा पुन्हा समोर उभा पुन्हा समोर बोलत आहोत.
मगासून 2 रुपये दिले होते तिथून एका अगं तू बघत काय याच्या काही माझं डोकं काम करणं बंद झालं. त्या देवमाला तो इथे हाल लावलात ना. ते तुझे भावाचं देवता होते देवता. हो आम्हाला माहिती आहे कोण देव आहे आणि कोण काय आहे. तो तुम्ही जास्त सांगा नको मला, ठीक आहे? अरे बोलतो आहे तो हा आमचा धंदा आहे. लोकांना लुबाडून त्यावर आम्हाला पैसा कमवायचा. बरं झालं यांनी सांगितलं, नाहीतर मीच सांगणार होतो. कारण हे घर माझं आहे आणि मी माझ्या घरामध्ये माझ्यापेक्षा उंच आवाज खपवून घेत नाही. खोटं बोलतोयस तू. मला नाही हवे सुशिक्षित लोक माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. म्हणून मी पूर्ण तयारी करून आलोय. 4 वाजता ना ठीक आहे सगळी आणि ही सगळी प्रॉपर्टी मी तुमच्या पत्नीच्या नावे केली. अगं मोहिनी हे काय काय अगं विश्वासघात केलास की माझा विश्वासघात. मी नाही मोहिनी मी तुला सोडणार नाही. आणि हे तुझी पत्नी सुद्धा माझ्याकडे आहे. काय वाटलं तुला? अरे हे का कपाळी कुंकू लावला आणि तुझ्या नावाचा मंगळसूत्र बांधला म्हणून की हे पत्नी तुझी आहे? अरे हा सूड आहे आणि तो सूड घेण्याचा पुरा मोबदला मला घ्यायचं होतं आणि तो मी तुझ्याकडून पूर्ण करणार आहे. मिस्टर आदित्य आवाज कमी त्या जी काय किंमत आणि एवढंच नटवर नाही माझ्या हातण्यावरून तिचा हात फोडला आणि त्या चोरीचा हार तिच्या भावावर आणला. आणि मिस्टर आदित्य तू स्वतःच्या भावावर विश्वास नाही केला. त्यांना घरातून हाकलून लावला. काकडी विषयी काकडी विषयी आदित्य या मोहिनीचा काही दोष दारूच्या आणि पैशाच्या हव्यासापोटी तिच्या बहिणीच्या उपचारासाठी पैसे लागतात असं खोटं सांगून मीच फसवलं.
ती निरपराध आहे. ती सुद्धा मेली त्या बहिणीच्या उपचारासाठी. पैसे वा काय किंमत ठेवल्या त्यांना नात्याला. मी आता सध्या हवालदाराच्या ड्युटीमध्ये पण मी CID ऑफिसर. प्रतिबंध या हो बहुत जबरदस्त बहुत जबरदस्त हे गुन्हेगार मजाक ना बहुत जबरदस्त ते तुमच्यासोबत होती बा ते तू बहुत छान केलं हो ना बरोबर म्हणजे पाडायला पाड बरोबर छान नाही का एकदम प्रोफेशनल वाटलं थँक्यू थँक्यू कायद्याची मदत केल्याबद्दल. म्हणजे काय गं दुर्गा मला फसवलीस ना. अगं माझ्याशी तू डब्बल गेम खेळलीस. तुला काय वाटलं विक्रांत? मी तुझी आहे. अरे तुझ्या पोटावर याच्या आधी मी अगोदर पासून आधीची झाली होती. आणि एक गोष्ट त्या पेपरवर मी सह्या केल्या ना. हे घर तुझं आहे असं वाटते ना तुला, पण हे घर तुझं नाही. कारण आदित्यने माझ्या नावे हे केलंच नव्हतं. तर हे घर तुझं कुठून? फसवलीस मला. ओळखलं नाहीस तू मला? अरे काळ आहे मी तुझा काळ. विजय तू विजय हात सोड. तुला महागात पडेल आणि तुला मी उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. होय आज हा विजय गडामध्ये मारणार विजय होणार. ये मोदी ये गाणं बोला. चल ये मारून टाका मला. अपराधी आहे मी तुझी. अरे तुझं झालं गेलं ते सर्व विसरून जा. अरे माफ करीला. अरे ती नाही म्हटलं तरी पत्नी आहे माझी. चला सगळे जण त्याला चल नटवर. कुठ नको तुम्ही कायद्याच्या उल्लंघन केलं. दिनेश दिनेश अबे हा जिवंत कसा झाला? जेव्हा तुला माहिती म्हणतेची जेव्हा ती माहिती म्हणून नशीब नशीब. अरे मला माझ्या दादा वहिनींना भेटायचं आहे. अरे त्यांची मला माफी मागायची आहे. अरे माझ्या आजीला मला बघायचं आहे. अरे सांग गोपी कुठे आहेत माझे दादा वहिनी?
का अरे तू उशीर केलास नाही आदित्य तू. अरे आदित्य तुझे परमेश्वर तुझे माय बाप हे जग सोडून गेले रे बाबा. अरे मला माझ्या दादा वहिनींना भेटायचं आहे आणि घर भरून रडायचं आहे पण नाही. काय नाटक ठीक आहे चल हे सगळं संपूर्ण आहे चल आदित्य. बस नाही ते तर नाही. म्हणते घरी घरी पैसे अरे काय करत बसलो मी आणि काय घडलं माझ्या जा आदित्य जा. त्याच्या गणपतीचे देव तुझ्या वाट बघत आहे. जा जा त्यांनी देवाचं दर्शन घे. त्या महात्म्याचे माझ्या पाव अरे चंद्रला बरी जिंकली आहे ते तुझ्यासाठी. अरे आज त्याग केला मी आज त्या तुझ्यासाठी त्याग केला. ते फक्त तुझ्यासाठी. चल ना बे तुला माझ्यावर